रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप हे 2 दिवस उद्धवजींनी बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ केला असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केलाय। बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतल्याचं उद्धव ठाकरेच म्हणाले होते असाही त्यांचा आरोप आहे। जेव्हा तोंड उघडेन तेव्हा मातोश्रीला हादरा बसेल असाही इशारा रामदास कदमांनी दिलाय। उद्धवजी दिसतात तसं नाहीयेत, उद्धवजी कपटी आहेत आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांचा बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींचे आणि माझी नाकोटीच होऊन जाऊ देत। मी उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते जवळ आहेत, तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले तुम्ही। मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा। हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना तो बचडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही, आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं नेमकं? दिवस मातोश्रीमध्ये बहुती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती। शरद पवार साहेब आले होते, त्यांना बहुती पाठवलं नाही। शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे। ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना मातोश्री अशी कापेल, हादरा बसेल मातोश्रीला। माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका। त्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करायला लावली तर उद्धवजी अडचण देतील, उद्धवजी अडचण देतील। त्यांना नाही म्हणावं, फक्त नाही म्हणावं फक्त। म्हणजे चेले चपटे भुंकतायत ना, तर मी तोंड पण बंद होऊन जातील। ते मला करायला लावू नका, ते मला करायला लावू नका। नंतर मातोश्री समोर बसेन उपोषणाला। साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्स मधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता, तो मी बदलला आणि बाळा नांदगाव दोघांनी बदलला। नाही म्हणून सांगितलं, असं होणार नाही। आमचा एक शाखा प्रमुख गेला तर आम्ही त्याला ट्रकमधून टेम्पोतून घेऊन जातो, बाळासाहेबांना गपचूप का अँब्युलन्समधून न्यायचा आम्ही। मी तो निर्णय बदलला, मी नाही म्हटलं ऐकणार कोणाचं। बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली, याच्यावरती मी बोलणार आहे, पण आज नाही बोलणार, आज नाही बोलणार, मी बोलणार याच्यावर। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता ह्यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल तर तुम्ही काय करणार? हो, पण खरंच आहे ना ते। उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं। स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं, आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी जी प्रक्रिया उशीर करायला लावली, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी, कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। विनायक राऊतनी 2 दिवसापूर्वी तिथं तयारी सुरू केली होती। त्यावेळेच्या पोलीस कमिशनरनी विचारलं की काय झालंय, आणि मग दिवाकर राऊत आणि त्यांनी जाऊन जी काही तयारी केली होती ती पुन्हा डिमॉलिश केली शिवाजी पार्कला। यांनी सगळं सरण रचलं होतं विनायक राऊत। रामदास कदमांसारखे बामदास कदम, छमछम बारवाले, महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे, ज्याला भडवेगिरी म्हणतात, त्या भडवेगिरी करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात। आणि म्हणून अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत